Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्रावरती अक्षरशः वरुणराज कोपल्याची स्थिती आहे आणि त्याचं कारण असं आहे की सर्वदूर जबरदस्त पाऊस पडताना आपल्याला दिसतोय. काही ठिकाणी क्लाउडबस्ट म्हणजेच ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे. त्यातल्या त्यात धाराशिव असेल, जालना असेल किंवा छत्रपती संभाजीनगर असेल, बीड असेल, या परिसरामध्ये तर पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. जी माहिती खरं तर सरकारनं दिलेली आहे त्यानुसार जवळपास 31 लाख शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि सरकारनं त्यांच्यासाठी 2000 कोटींचं रिलीफ फंड जो आहे तो सुद्धा रिलीज केलेला आहे. अर्थात पंचनामे केल्यानंतर हे पैसे जे आहेत ते त्यांच्या खात्यावरती जमा होतील असं सांगितलं जात आहे. पण या सगळ्यामध्ये सध्या जर सर्वाधिक जास्त गरज कुठली असेल तर ती जमिनीवर असलेल्या मदतीची. जमिनीवर मदत म्हणजे काय, तर अनेक ठिकाणी लोक फसलेले आहेत. अनेक ठिकाणी शेतावरती, बांधावरती, अनेक ठिकाणी वस्तीवरती लोक फसलेले होते. अनेक ठिकाणी त्यांची जनावरं, दुभती जनावरं फसलेली होती. अनेक ठिकाणी शेतं पाण्याखाली गेलेली होती. लोकांना बाहेर निघता येत नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये तिथून त्यांना सुखरूप बाहेर काढून त्यांची राहण्या खाण्याची, जेवणाची व्यवस्था करणं हे खूप मोठं चॅलेंज होतं आणि त्याही पेक्षा अधिक चॅलेंज होतं ते जीवानिशी लोकांना वाचवण्याचं. अर्थात नेमकी काय परिस्थिती आहे मराठवाड्यामध्ये, नेमकं या 3 जिल्ह्यांमध्ये 4 जिल्ह्यांमध्ये काय घडतंय, त्यातल्या धाराशिवमध्ये कालपासून जो धुमाकूळ झालेला आहे पावसाचा, त्यानंतर जे आहे मदतीसाठी स्वतः खासदार, आमदार बाहेर पडलेले आहेत आणि जे आम्ही दृश्यांमध्ये पाहिलेलं आहे त्यानुसार जर बघितलं तर काही ठिकाणी स्वतः खासदार ओमराजे निंबाळकर जे आहेत ते स्वतःच या मदत कार्यामध्ये सहभागी झाले आणि त्यांनी काही कुटुंबियांना अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून या सगळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी स्वतः ओमराजे निंबाळकर आपल्या सोबत आहेत. दादा, आपलं खूप खूप स्वागत आहे. पहिली तर गोष्ट मला विचारायची आहे की मराठवाड्यातली स्थिती नेमकी काय आहे, काय घडतंय मराठवाड्यामध्ये, पाऊस किती झालेला आहे, काय तुम्ही बघितलं गेल्या 2-4 दिवसांमध्ये? अभिजितजी, पहिल्यांदा तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की मराठवाड्यामध्ये न भूतोतून न भविष्यती अशा प्रकारची महाप्रलयासारखी आपत्ती आहे. कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस कधीच धाराशिव जिल्ह्यामध्ये किंवा ह्या भागामध्ये इतक्या प्रचंड प्रमाणात झाला नाही. आपण नेहमी म्हणतो 65 mm पेक्षा जास्त पाऊस झाला तर आपण त्याला अतिवृष्टीची उपमा देतो. पण आपण बघितलं असेल 168 mm, 200 mm, 225 mm अशा पद्धतीने जर एका 6 तासात जर पाऊस पडत असेल तर या पावसा नेमकं आणि ह्या पावसामुळं इतकी भयंकर अशी परिस्थिती आहे की प्रचंड प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. हे नुकसान तर आहेच आहे. आपण काल बघितलं असेल की अक्षरशः लोक घरात अडकलेत आणि पुराच्या पाण्यानं त्या घराला वेढा दिलाय आणि तिथून त्यांना निघणं मुश्किल होत आहे, घराच्या बाहेर निघणं मुश्किल होत आहे आणि पाणी त्या ठिकाणी वाढतंय. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, त्यावेळेस म्हणजे परवा दिवशी सकाळी मला पहाटे 2:30-3 वाजल्यापासून फोन यायला चालू झाले. परंडा तालुक्यामधलं लाखी म्हणून एक गाव आहे, त्या गावात एक 6 जणांचं कुटुंब एका जुन्या बांधकामावर स्लॅब टाकलेला होता, त्याच्यावर उभा होतं आणि पाण्याच्या प्रवाहानं तो स्लॅब सुद्धा हलत होता आणि पाणी वरचेवर वाढत होतं. त्या कुटुंबातल्या जी मुलगी होती तिचे आई वडील आणि त्या कुटुंबातली लोक तिथं अडकली होती. त्या मुलीचा मला फोन आला, त्यांचा मुलगा पुण्याला होता, त्याचा फोन आला की काही करा, आमच्या आई बाबांना वाचवा. मला वाटतं इतकी भयंकर परिस्थिती होती. मी आमचे जिल्हाधिकारी एवढ्या पहाटे सहसा कुठला प्रशासकीय अधिकारी ना IAS ऑफिसर फोन उचलणं दुर्मिळ असते, पण त्याने तेवढ्या पहाटे माझा फोन घेतला. मी त्यांना म्हटलं असं असं लांबमध्ये आणि मुलींना फोन येतोय, आपण काय ते आपत्ती व्यवस्थित पाठवली सगळे असल्यामुळे ते जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची ठिकाणी होती.
दादा आपला आवाज जो आहे ना तो आवाज जातोय त्याचं कारण की आपण प्रवासात आहात आणि मी मगाशी पण जसं म्हटलं तर तुम्ही थांबलात तर आपल्या रेंज पण व्यवस्थित मिळेल आणि बोलता पण व्यवस्थित येईल. तुमचा आवाज रेंज नसल्यामुळे कट होतो दादा आणि त्यामुळे मला नीटचं ऐकू येत नाही. आम्ही नाही पूर्णपणे आवाज जे आहे ते लोकांना ऐकायचं खरं तुमच्याकडून, कारण खूप साऱ्या कमेंट्स यायला लागलेल्या आहेत, खूप सारे लोक रिॲक्ट व्हायला लागलेले आहेत की ज्या पद्धतीनं या सगळ्या परिसरामध्ये मदत कार्यासाठी स्वतः उमराजे निंबाळकर असतील किंवा शिवसेनेचे आमदार कैलास पाटील असतील धाराशिवमध्ये स्वतः ते सुद्धा मदत कार्यासाठी रस्त्यावरती उतरलेले होते आणि जीवाची पर्वा न करता स्वतः खासदार ज्यावेळेला रात्रीच्या अंधारामध्ये स्वतः पाण्यामध्ये उतरून त्या कुटुंबियांना वाचवण्यासाठी पुढे सरसावतात त्यावेळेला निश्चितपणे लोकांमध्ये त्यांच्याबद्दलचा विश्वास सुद्धा वाढतो आणि हीच ती सगळी गावं आहेत. दादा आपल्याला आवाज येतोय? मला तो किस्सा पूर्ण ऐकायचा आहे पण ते रेंजचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही थांबू शकलात तर बरं होईल. काय आता आहे रेंज मध्ये मी आता येते रेंज. पुन्हा सांगा तुम्ही काय घडलं, कारण लोकांना ऐकायचं, खूप सारे लोक रिॲक्शन देतात इथे. हो. तर मग मी पहाटे जिल्हाधिकाऱ्यांना फोन केल्याच्या नंतर त्यांनी म्हटले की आपण आर्मीकडं एअर सपोर्ट साठी विनंती केलेली आहे आणि 201 आर्मी एव्हिएशन स्क्वॉड्रन जे कर्नल आहेत अक्षय कुमार ह्यांच्याशी बोलणं झालंय. मी म्हटलं तुम्ही मला त्यांचा नंबर द्या, मी बोलतो म्हटलं त्यांच्याशी. आणि मग मी अक्षय कुमारजींना बोललो, त्यांना इथली सिच्युएशन सांगितली, त्यांच्या कुटुंबातली लोक मला फोन करतायत म्हणून त्यांना सांगितलं आणि ती म्हणले की आम्हाला वेदर जे आहे ते परमिट करत नाही म्हणले हे करायचं, फ्लाय करायचं. पण म्हणले ओमराजेजी मी काही करून किती म्हणजे बॅड वेदर जरी असलं तर रिस्क घेऊन मी फ्लाय करतोच म्हणले, तुम्ही मला फक्त अर्धा तास द्या. आणि खरंच त्यांचं मला धन्यवाद मानलं पाहिजे की अशा कठीण आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये हवामान त्यांना परमिट करत नसताना त्याने ते फ्लाय केलं आणि तब्बल 26 माणसं त्याने त्या तास दीड तासाच्या फरकात त्या ठिकाणी त्यांनी रेस्क्यू केली. आणि ह्या ऑपरेशन मध्ये मला आवर्जून नामोल्लेख करावा लागेल की ह्या ऑपरेशन मध्ये ज्यांनी मदत केली त्या तुमचं कमांडिंग ऑफिसर जे होते, हेलिकॉप्टरचे कमांडिंग ऑफिसर पायलट लेफ्टनंट कर्नल करण बरार आणि मेजर देवांश यांनी म्हणजे ह्या मंडळींनी स्वतःचा जीव धोक्यात घालून मला वाटतं 27 लोकांचे प्राण वाचवले. कदाचित जर त्या ठिकाणी ते हेलिकॉप्टर त्या वेळेत आलं नसतं तर मला वाटतं ही लोक आपल्या समोर दिसली नसती. आणि त्या लोकांना सोडवल्याच्या नंतर त्यांच्या कुटुंबियाचं आणि मी त्यांना सुद्धा मेजरला सांगितलं की साहेब शेवटी माझ्या कुटुंबातला माणूस अडकला तर मी किती बोलू आणि ते सुटल्याच्या नंतर ते विश्वास टाकला आणि ती माणसं सही सलामत आली. फक्त असं झालं की त्यांचं एव्हिएशन फ्यूल संपलं. एव्हिएशन फ्यूल संपल्याच्या नंतर त्यांना परत रिफ्युलिंग साठी शिर्डीला जावं लागलं आणि शिर्डीला गेल्याच्या नंतर मात्र त्यांना फ्लायची परमिशनच मिळाली नाही. पण तोपर्यंत त्यांनी मिलिटरीचं जे एनडीआरएफचा सपोर्ट होता तर ती सगळा सपोर्ट त्यांनी त्या ठिकाणी बाय रोड आपल्याकडं अहिल्यानगरवरनं पाठवलेला होता आणि त्याच्या माध्यमातून मग पुन्हा रेस्क्यू ऑपरेशन त्या ठिकाणी चालू झालं. आणि त्या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये आपण बघितलं असेल जो कालचा तुम्हाला म्हणजे बऱ्याचशा ठिकाणाहून म्हणजे अगदी बाळानाथ गावकर साहेब असतील सगळ्यांनीच त्याच्याबद्दल म्हणजे कौतुक केलं म्हणा किंवा प्रोत्साहन दिलं. पण मी आपल्याला एकच सांगू इच्छितो की मी ज्यावेळेस निवडणुकीला सामोरं जातो त्यावेळेस लोकांना मी सांगितलं की ओमराजे दुसरा तिसरा कोणी नसून तुमच्या कुटुंबातला सदस्य असं समजून आपण त्या ठिकाणी मतदान करा. मी हे नातं 5 वर्ष अखंडपणे त्या ठिकाणी जपेन, कारण फक्त माझ्या मतासाठी तुमचा मी सदस्य आणि पुन्हा 5 वर्ष काही हम आपके हे कोण, मी अशी पद्धत नाही ठेवली. कोरोनाचा कठीण काळ असेल मी कायम ग्राउंडवर होतो, जिथं म्हणून लोकांची मदत लागेल त्या प्रत्येक क्षणात प्रत्येक वेळेस मी त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित होतो. मला ते ऐकायचं आहे की ती जी लोक होती की एक आजी 2 वर्षाचा मुलगा आणि 2 व्यक्ती काय म्हणजे रात्री 2 वाजेपासून ते पाण्यानं वेढलेले होते, अन्न पाणी नव्हतं. ते एनडीआरएफचे जवान आले, तुम्ही पण गेलात तिथे. तर ती आम्ही दृश्य जी बघतोय की तुम्ही पूर्ण पाण्याच्या प्रवाहात उतरलेला, ते नेमकं कसं त्यांना बाहेर काढलं तुम्ही तिथून? काय झालं होतं आणि त्याची बोट गेल्याच्या नंतर
आणि दादा तुमचा आवाज पुन्हा कट झालेला आहे, तुमचा आवाज परत एकदा गेलेला आहे, त्यामुळे काही ऐकू येत नाहीये. खूप सारी लोक खाली खरं तर कमेंट्समध्ये एवढी लोक विचारतायत आणि एवढी लोक ॲप्रिशिएट करतायत, कौतुक करतायत. असं काही लोकांनी लिहिलेलं आहे की असा खासदार प्रत्येक जिल्ह्याला मिळाला पाहिजे. आमचे खासदार तर काही फिरकले नाहीत अशा पद्धतीचे पण काही लोकांनी काय कमेंट्स केलेल्या आहेत. या खासदार साहेबांना मी पहिल्यापासून खूपच सन्मानाने पाहत आलो. जेव्हा 40 गद्दार पाले यांना ऑफर असताना सुद्धा या माणसाने आपली निष्ठा ढळू दिली नाही. सलाम आहे त्यांना, असं सुद्धा सुनील जी यांनी लिहिलेलं आहे. असे खासदार पाहिजे असं विनोद देशमुख हे लिहित आहेत. दबंग खासदार असं पी कडूकर लिहित आहेत. असा नेता दुर्मिळ आहे असं पोपट सांगळे लिहित आहेत. त्यानंतर दबंग खासदार ओमराजे निंबाळकर असं म्हणून काशीनाथ वांगुडले जे आहे ते लिहित आहेत. वी आर प्राऊड ऑफ यू म्हणून विक्रम पंडित जे आहे ते कौतुक करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. अमरीश सावंत येत म्हणतात की नाहीतर आमचे खासदार ते फिरकले सुद्धा नाहीत असं म्हणतायत. त्यानंतर अमर गटकुळ आहेत म्हणतात की पालकमंत्री अद्याप आलेले नाहीत. आमचे ओमराजे गेले 4 दिवस 24/7 ग्राउंडवरती आहेत. जिल्ह्यातील 8 तालुक्यात पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. म्हणूनच लोकांनी त्यांना 3 लाख मतांनी निवडून दिलेला आहे. जनतेच्या कठीण परिस्थितीत काळजी घेणारा असा खासदार असावा असंही काही लोक लिहित आहेत. नंतर खासदार असूनही माणुसकी जिवंत असणारा नेता म्हणजे ओमराजे असं काही लोक लिहित आहेत. म्हणजे खूप सारं पीक विमा लवकर दौरा करा सर असंही काही लोक लिहित आहेत. प्रत्येकाला घरातले वाटतात खासदार असंही लिहित आहेत. बघा असं आहे की नेते जे काम करतात, नेते जे लोकांमध्ये राहतात आणि लोकांच्या अडीअडचणीमध्ये जे धावून जातात त्यांच्याबद्दल कायम लोकांच्या मनामध्ये आदर राहिलेला आहे. ओमराजे निंबाळकर हे त्यांचा नंबर जो आहे म्हणजे मोबाईल नंबर तो सतत ऑन असतो आणि तो प्रत्येक फोन उचलतात अशी त्यांची ख्याती आहे. म्हणजे दिवसभरामध्ये आलेल्या प्रत्येक फोन, किंबहुना रात्री झोपल्यानंतर सुद्धा जर एखादा फोन आला तर ते अर्धरात्री सुद्धा फोन उचलतात. आणि म्हणूनच मला असं वाटतं की अर्ध्या रात्री आलेल्या फोनमुळेच आणि त्यांनी तो फोन उचलल्यामुळं आणि ओमराजेंनी तातडीनं त्याला प्रतिसाद दिल्यामुळं काही लोकांचे प्राण आर्मीच्या मदतीनं वाचवण्यासाठीचा मदत जी आहे ती आपल्याला झालेली बघायला मिळते. काही सेकंदात ओमराजे पुन्हा आपल्यासोबत असणार आहेत. ते प्रवासात असल्यामुळं लोकांची मदत करायला ते ग्रामीण भागामध्ये फिरत होते, तिथून ते परत येत आहेत. ते प्रवासात असल्यामुळं काही ठिकाणी रेंजचा इश्यू झालेला आहे पावसामुळे सुद्धा आणि त्यामुळं त्यांचा आवाज गेला. आपण त्यांना परत एकदा जॉईन करून घेतोय. आणि ह्या ज्या सगळ्या प्रतिक्रिया आहेत त्यावेळेला सुद्धा हा मुद्दा गाजलेला होता की केवळ फोन उचलण्यामुळे काही कुणी नेता होत नसतो असं इलेक्शनमध्ये विरोधकांनी म्हटलेलं होतं. पण आता तेच फोन उचलणं मला असं वाटतं की त्यांचं नेतृत्व जे आहे ते अडीअडचणीच्या काळामध्ये सहजपणे सिद्ध होताना दिसतंय. आणि ओमराजेंचा फिटनेस जो आहे तो सुद्धा त्यांच्या कामी आलेला इथे बघायला मिळतोय. दादा आपलं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा. मला तो किस्सा पुन्हा एकदा ऐकायचा आहे. मी आता तुम्ही नव्हता त्याला सगळ्या तुमच्या कौतुकाच्या प्रतिक्रिया लोक ज्या देत आहेत त्या सगळ्या वाचून दाखवल्या आणि इतक्या वेगाने येतात त्या प्रतिक्रिया सगळ्या घेता पण येत नाहीत. मला पुन्हा एकदा ते सगळा किस्सा तुम्ही परत एकदा सांगा. आणि माझी विनंती जर तुम्हाला थांबता आलं काही मिनिट तर थांबा. हा बोला. अभिजित जी, आम्ही वडनेर मध्ये गावामध्ये 1-2 वर्षाचं मूल, त्याची आई आणि त्याच्या आजोबा रात्री 2 पासनं छतावर जाऊन पडत्या पावसात थांबलेले होते. विचार करा, रात्रभर त्यांना प्यायला पाणी नाही, खायला अन्न नाही आणि पाऊस पडतोय. मी सुद्धा थोड्या वेळ भिजलो तर मला थंडी वाजायला चालू झाली लगेच 1 तासाने. विचार करा त्याने ती मंडळी 24 तास कशी त्या ठिकाणी त्यांनी दम काढला असेल. मग त्यावेळेस त्यांना बाहेर काढण्यासाठी मला वाटतं सगळ्यात मोठी प्रायोरिटी होती आमची. आणि मी हा विचार केला की माझा मुलगा किंवा माझी पत्नी किंवा माझे आई वडील जर अशा पत्नी अडकले असते तर आपण काय केलं असतं, आपण बघत बसलो असतो का. एनडीआरएफची बोट तिथं गेली पण एनडीआरएफचे जवान विनंती करत होते की ते जे बांधलेलं आहे झाडाच्या बुडाला ते काढणं गरजेचं आहे. ते काढल्याशिवाय आम्हाला तिकडे येता येत नाही. अच्छा, असं त्यांनी आम्हाला सांगितलं की ते दावं काढा म्हणले पहिल्यांदा. आणि त्या झाडाच्या बुडाला इतका प्रचंड प्रवाह होता पाण्याचा की मला वाटत नाही कोण तिथं जायची हिंमत करेल म्हणून. मग मी काय केलं, गावातली 2-4 मुलं होती
ती मुलं मलाही म्हणत होती दादा नको, म्हणलं नाही आपण जाऊ म्हणलं. तुमच्यापैकी पोहायला कुणाकुणाला येत आहे, ज्याला पोहायला येत आहे त्याने माझ्यासोबत चला म्हणलं. आणि मग आम्ही 4-5 जण पोहायला येणारे गेलो. त्यातल्या एका मुलाने एक रबरी पाईप आणला होता. आम्ही पहिल्यांदा रबरी पाईपावर चाललो होतो, पण ते रबरी पाईपावर काय टिकलं नसतं. पण दुसऱ्या मुलाने मात्र एक लाकडाची मोठा आपण त्याला डाम म्हणतो असा मोठा डाम आणला आणि तो त्या झाडात गुंतवला. आणि मग त्या डांबाचा आधार घेऊन आम्ही हळूहळू त्या झाडाच्या बुडापर्यंत पोहोचलो. आणि झाडाच्या बुडापर्यंत पोहोचल्याच्या नंतर ती जी दावं होतं ते दावं सोडवलं. दावं हातात घेऊन जेव्हा आम्ही परत फिरत होतो त्यावेळेस मात्र पाण्याचा प्रवाह असा उडत होता की मी पाय उचलला ती असं कपडे वाळूत घातल्यावर हवा आल्यावर कशा आदर होतात तसा आदर झालो आम्ही आणि त्या डांबाला लटकलो. मग त्या पूर्ण ताकद लावून डांबावरनं आम्ही एक हात करत पुढे आलो. आणि मी असं ठरवलं होतं की समजा जर इथून सुटलो तर दावा माझ्या हातात होतं, एक तर दावाला पकडायची किंवा पुढं ती इमारत होती त्या इमारतीला पकडायचं असं म्हणजे डोक्यात ठरवून आम्ही. पुन्हा एकदा त्यांचा आवाज गेलेला आहे आणि इतकी कठीण गोष्ट खरं तर एवढ्यात तिचं इंजिन बंद पडलं. आणि इंजिन बंद पडल्याच्या नंतर ती प्रवाहाच्या ह्यानंच वाहून जायला लागली. पण नशीब असं की तिथंच एक फिल्ट्रेशन प्लांट होता, म्हणजे जे घरात अडकले होते त्यांचाच एक वॉटर फिल्ट्रेशन प्लांट होता आणि त्याचं बांधकाम केलेलं होतं. त्या बांधकामाला ती बोट थांबली जाऊन. मग आम्ही ताबडतोब त्यांच्याकडं दोऱ्या फेकल्या एनडीआरएफच्या जवानाकडे. त्यांनी ती दोऱ्या सगळ्या नावेला बांधल्या आणि अक्षरशः सगळ्या लोकांनी मिळून ओढून ती बोट अलीकडे आणली. आणि मग त्या 2 वर्षाच्या मुलाला परत त्याच्या आईला आणि त्या आजींना ना आजोबांना त्या ठिकाणी सुखरूप बाहेर काढलं. अशा पद्धतीचा तो सगळा घटनाक्रम आहे. आणि मला वाटतंय ते बाहेर आल्याच्या नंतर त्यांच्या चेहऱ्यावरचं जे समाधान होतं मला वाटतं ह्याच्यापेक्षा दुसऱ्या कुठल्याच गोष्टीचं समाधान त्या ठिकाणी असू शकत नाही. पण दादा तुम्ही एवढं जीव धोक्यात घातला, तुम्हाला त्या क्षणाला काय वाटलं? आणि ते 2 वर्षाचं मूल घेऊन ज्याला आजी आजोबा आई ते बाहेर आले त्यावेळेला त्यांची काय प्रतिक्रिया होती आणि किती तास ते पावसात भिजत होते? विचार करा साहेब, ते इतक्या माणूस 1-2 तास जर ओलं उभारलं तर काकडून जात आहे. ते अक्षरशः नाही जरी म्हणलं तरी साधारणतः 18-19 तास त्या तसल्या पडत्या पावसात आणि थंडीत होते. अन्न नाही, पाणी नाही. काय त्यांची अवस्था असेल सांगा बरं. म्हणजे त्या म्हाताऱ्या आजींना तर अक्षरशः असं काखेत उचलल्यासारखं सगळ्यांनी उचलून त्यांना बाहेर काढावं लागलं, कारण सगळे दमून थकून गेलेली होती ती मंडळी. समाधान होतं की जीव वाचल्याचं ते कुठल्याही माणसाचं असणं साहजिक आहे. आणि कसं असतंय अशा संकटाच्या काळात आपण जेव्हा कुणाच्याही मदतीला पडतो, समजा त्या सिच्युएशन मध्ये आपण जरी असलो तर आपण एखाद्याच्या मदतीला जर आपल्या कोण पडलं तर मला वाटतं तो आपल्याला देवदूतासारखाच वाटतो. मला वाटतं ह्याच्यापेक्षा वेगळ्या भावना कुणाच्या असू शकत नाही. म्हणूनच आमच्या कार्यक्रमाचं पण आजच्या शीर्षक असंच आहे की मराठवाड्यावर काय वरुणराज कोपले आणि ओमराजे देवदूत म्हणून धावले. म्हणून आम्ही पण तेच तुम्ही म्हटलं पण आम्ही पण तेच दिलेलं आहे. पण तुम्हाला 2 मिनिटासाठी असं वाटलं नाही की हे जीव धोक्यात घालण्याचं काम आहे कार्यकर्त्यांचं पण तुमचं पण? कारण बघा, म्हणजे मी पण ग्रामीण भागातून येतो, पावसाची ओढ काय असते प्रवाहाला जेव्हा पूर येतो त्याला माहितीये. म्हणजे तुम्ही कुठे गेला असतात त्या नदीत तुम्हाला कळणं पण शक्य नाही रात्रीचं. नाही, काय झालं असतं अभिजितजी, माझं त्याच्यातला एक कॉन्फिडन्स काय होता की समजा आता आपण नाही करायचं तर करणार कोण नाही. मग अभिजितजी समजा ते विनंती करत होते वारंवार की कुणीतरी गावातलं आणि ते दावं सोडवा म्हणून. मग आपण जर करत नव्हतो तर मग करणार कोण होतं मग ते? बरं, ती एनडीआरएफची लोक त्यांचा काही संबंध नसताना केवळ स्वतःची ड्युटीसाठी स्वतःचे प्राण धोक्यात घालतात. पण ज्या लोकांनी आपल्याला एवढं प्रेम देऊन, म्हणजे मी अगदी सांगतोय की लोकांनी अक्षरशः गावात वर्गणी करून माझ्या निवडणुकीत पैसे खर्च केलेत आणि कष्टकरी लोकांनी, सामान्य लोकांनी त्यांच्या मदतीला पडल्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. आणि दुसरा मला एक कॉन्फिडन्स असा होता, मी आहे तिरणीच्या काठचा, मला त्या गाळात चालायची, पुराच्या पाण्यात पोहायची म्हणजे मला ती सवय आहे. आणि मला कॉन्फिडन्स होता की आपण 100% जरी आपण सुटलो प्रवाहामुळं तरी आपण 100% पोहून कुठं ना कुठं तरी निघू शकतो, हा कॉन्फिडन्स होता. आणि मग त्याच्यामुळं आम्ही सगळ्यांनी डेअरिंग केली, व्यवस्थित गेलो आणि ती मंडळी त्या गावामध्ये. तुम्ही परंड्यातल्या गावात, ते तुमच्यापासून पण लांब आहे बरंच, कारण मला माहिती आहे तो परिसर. मला नाही म्हटलं तरी परंडा तुमच्यापासून बऱ्यापैकी 50-60 किलोमीटर लांब आहे ते. हो. मी बार्शीतले आमचे म्हणजे सोबल साहेबांना आम्ही पाहणी करून मी म्हणजे परांड्यात कुठं रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे त्याच्या संदर्भात तहसीलदारांना विचारणा केली ती. आणि त्यांनी सांगितलं की वडनेर मध्ये चालू आहे. आणि मग तिथं जायला रस्ते ब्लॉक होते. मग आमच्या एका कार्यकर्त्याला शेवटी कसं असते, ग्राउंडचा कनेक्ट असतो ना तिथं कामाला येते,
कुठला कार्यकर्ता कुठल्या रस्त्यानं खुशकेच्या मार्गाने आपल्याला नेऊन पोहोचवेल हे म्हणजे हे ग्राउंड कनेक्ट असला की हे साध्य होतंय. एक बुद्धिवान म्हणून कार्यकर्ता होता आमचा, तो म्हणला की दादा तुम्ही काय करावं, भारतवाडी फाट्यावरनं लोणीला या आणि लोणीवरनं वडनेरला जिथं ऑपरेशन चालू तिथं आपल्याला डायरेक्ट पोहोचता येईल. आणि मग त्याच्या सांगण्यानुसार त्या पद्धतीने आम्ही तिथं गेलो. आमचे एक तिथं सरपंच होते, त्या सरपंचाचे बंधू पण आमच्या सोबत आले, त्यांनी मग सगळा रस्ता दाखवला आणि आम्ही तिथं गेलो, पोहोचलो तिथं. म्हणजे त्या क्षणात पोहोचलो आम्ही नेमकं. मला ते म्हणायचं योगायोगच म्हणायचं आमचं की आम्ही तिथं पोहोचलो त्या वेळेत. आश्चर्य आहे की म्हणजे तुम्ही हे कौतुक आहे की जर तुम्ही वेळेत पोहोचला नसताच तर आज ते कुटुंब खरं तर हयात नसतं. आणि म्हणजे पुराच्या पावसाची ज्याला पूर येतो त्यावेळेला तो कसं सगळं घेऊन जातो आपल्यासोबत, ते पाणी आणि आगीशी खेळू नये असं का म्हणतात ते पूर बघितल्यानंतरच कळतं. ज्यांनी पूर बघितलाय, ज्यांनी पूर अनुभवलाय त्यांनाच ते कळू शकतं की पाण्याशी आणि आगीशी वैर नको असं का म्हणतात. दुसरं तुम्ही वाडेगावांना पण गेला होता, तिथं नेमकं काय घडलं होतं? वाडेगावांना आज आपले आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन जे आले होते इथं, आणि मी त्यांना एवढंच म्हटलं महाजन साहेब की तुम्ही आता नुकसान काय झालंय ते बघताय, आणि अशा नुकसानीच्या परिस्थितीत जसं तुम्ही मिरजेला त्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती सांगलीमध्ये, त्यावेळेस तुम्ही एनडीआरएफच्या चौपट जाऊन त्या ठिकाणी मदत केली होती. मला वाटतंय त्याच्यापेक्षा भीषण परिस्थिती आज आमच्या भागातले शेतकरी, आपण बघितलं असेल 10 दिवसात निघलं जाणारं सोयाबीन पूर्णतः खरडून गेले, जमीन खरडून गेली. त्याचबरोबर जी विहीर होती ती विहीर बुजली आणि त्यात राहतोय त्या घरामध्ये सुद्धा चिखल झालाय. तुम्ही सकाळी बघितलं असेल काही वृत्तवाहिन्यावर काही रिपोर्टर आपले समाज म्हणजे टीव्ही किती त्याच्या आईला विचारेल की आई माझं दप्तर कुठं आहे, मला सांगा काय उत्तर द्यावं त्याच्या आईनं. अक्षरशः पोटात कालवणारा तो प्रसंग होता. इतकी भयान आणि भयावह परिस्थिती आहे. म्हणून मी गेले की मिरज सांगलीला पूर आल्याच्या नंतर जसं तुम्ही एनडीआरएफच्या 4 पटीने मदत दिली, कारण आता जी ती मदत देत आहेत ती फक्त हेक्टरी 8,500 रुपये आहे. आणि हेक्टरी 8,500 रुपये जर मदत म्हणलं आणि तीही 2 हेक्टरच्याच मर्यादा आहे त्याला, तर एका एकरला फक्त 3,400 रुपये शेतकऱ्याला मिळते. 3,400 रुपयामध्ये शेतकऱ्याला सोयाबीन झाकण्यासाठी जे तळवट असते ते तळवट सुद्धा येत नाही अभिजितजी. किंवा सोयाबीन काढायचा आज 1 एकरचा खर्च आहे, खराब जरी असलं तरी 6,000 रुपये एकर आहे. मग ह्या मदतीचा काय उपयोग शेतकऱ्याला होणार आहे. आणि म्हणून मी गिरीश महाजन साहेब की भले तुमच्या ठिकाणी कर्ज काढायची पाळी आहे, कारण मोठ्या मोठ्या प्रकल्पासाठी शासन कोट्यावधी रुपयाचं कर्ज करतंय, पण इथं शेतकऱ्याला जगण्यासाठी आपल्याला मदत करायची आहे. तर त्या माणसाचं जगण्यासाठी आपल्याला जर मदत करायची असेल आणि ती भरीव स्वरूपाची करायची असेल, भले तुम्ही कर्ज काढा पण आमच्या शेतकऱ्याला मदत करा अशी विनंती त्यांना मी गिरीश महाजन साहेबांना केली. आणि दुसरा मुद्दा मी त्या ठिकाणी मांडलाय की पीक विम्यामध्ये पूर्वी कसं होतं, झाला तर आम्हाला पीक विमा तरी विमा कंपनी आम्हाला विमा देत होती, पण तो क्लॉजच तो ट्रिगरच राज्य सरकारनं त्या ठिकाणी समिती गटाकडून हटवलेला आहे. मला वाटतंय त्याचं फार मोठं नुकसान शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याच्या परत मला सांगाल का पीक विम्यामधला कुठला ट्रिगर हटवलाय, परत एकदा सांगाल का मला? काय म्हणले? पीक विम्यातला कुठला ट्रिगर हटवलाय सरकारनं तो परत एकदा सांगाल का म्हटलं? एक्सेस रेनफॉलचा. अच्छा एक्सेस रेनफॉल झाला तर आता मदत मिळणार नाहीये, पीक विमा मिळणार नाही. एक्सेस रेनफॉलचा नाही. आता तुम्हाला पुन्हा एकदा आवाज जो आहे तो त्यांचा गेलेला आहे आणि खूप साऱ्या प्रतिक्रिया येतात. मी काही प्रतिक्रिया तोपर्यंत घेतो. एक्सेस रेनफॉलचा जो क्लॉज होता पीक विम्याचा, तो पीक विम्याचा क्लॉज हटवल्यामुळं आता या शेतकऱ्यांना ती मदत मिळू शकणार नाहीये. म्हणजे एक्सेस रेनफॉल म्हणजे सरासरीपेक्षा जो जास्त पाऊस पडलेला आहे तो पाऊस पडला तर काय करायचा हा मोठा आहे. हा ओमराजे परत एकदा आपल्यासोबत आहे. दादा एक्सेस रेनफॉलचा काय नेमका क्लॉज आहे, त्याचा काय परिणाम झालाय ते मला सांगाल का? जे आज आपण बघितलं असेल मतदारसंघातल्या, माझा आवाज पोहोचतोय? येतोय.
धाराशिव लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक मंडळात 65 mm पेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. एकही मंडळ आता 65 mm पेक्षा कमी राहिलेलं नाही. उलट मगाशी मी तुम्हाला सांगितलं 168 mm, 210 mm, 225 mm असा पाऊस पडल्याच्या नंतर पण शेतकऱ्यांची देऊ शकत होती, पण ही 8च राज्य सरकारनं काढून घेतली. फार मोठे आता पीक कापणी प्रयोगावरच आणि उंबरठा उत्पन्नावरच आपल्याला विमा मिळणार आहे. आणि आपण जर बघितलं पीक कापणी प्रयोग कसा करतात ते रॅन्डम सरासरी मंडळ काढणार. आता त्यांनी त्या रॅन्डम काढलेले सरासरी मंडळ त्यांनी चांगली 4-5 मंडळ मध्ये आडी जरी सोयाबीन 1 किलो जरी सोयाबीन जास्त निघालं तरी एकाही शेतकऱ्याला आमच्या पुन्हा धाराशिव जिल्ह्यातला विमा मिळणार नाही. म्हणून दत्तात्रय भरणे मामाला आम्ही विनंती केली की मामा हा एक्सेस रेनफॉलचा क्लॉज हटवणं म्हणजे तुम्ही तातडीनं आता कृषी मंत्री झालात तो क्लॉज तुम्ही परत त्याच्यात इन्क्लूड करा अशी कळकळीची विनंती आम्ही दत्तात्रय मामा भरणेंना सुद्धा त्या ठिकाणी केलेली आहे. आणि अभिजितजी मी आज म्हणजे आपले आपत्ती आणि व्यवस्थापन मंत्री होते गिरीशजी महाजन, त्यांना सुद्धा मी म्हणलं की साहेब आता आम्ही विरोधक तुम्ही सत्ताधारी, मग आम्ही तुमच्यावर आरोप करायचे, तुम्ही काळातलं काढायचं. साहेब आता ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेव. आज शेतकरी आहे, शेतकऱ्याला नितांत मदतीची आवश्यकता आहे जगण्यासाठी. तर तुम्ही आता सत्ताधारी विरोधक हे सगळंच जोडे बाजूला ठेवा आणि भरवी स्वरूपात तुम्ही शेतकऱ्याला मदत करायची भूमिका त्या ठिकाणी, कारण तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबाच्या जवळचे म्हणून त्या ठिकाणी संबोधले जाता. तुम्हाला बोललं म्हणजे मुख्यमंत्र्यांनाच बोलल्यासारखं असतं आणि तुमचा शब्द ते कधी टाळत नाहीत. त्यामुळे त्यांना हात जोडून विनंती केली की तुम्ही हे करा, ही पहिली मागणी केली. आणि गिरीशजींना मी दुसरी आठवण करून दिली की फडणवीस साहेब म्हणले होते की शेतकऱ्यांना योग्य वेळी आम्ही कर्जमाफीचं दिलेलं वचन पूर्ण करू. आज म्हणलं ह्याच्यापेक्षा योग्य वेळ कुठलीही शेतकऱ्याची कर्जमाफीची असू शकत नाही. हीच योग्य वेळ आहे आणि ह्या योग्य वेळेला तुम्ही कर्जमाफीची घोषणा करा. हे 2 निर्णय तुम्ही त्या ठिकाणी फडणवीस साहेबांना सांगून आमच्या शेतकऱ्याच्या पडा. मी जरी विरोधी पक्षाचा खासदार असतो तरी तुमचं जाहीर मी अभिनंदन त्या ठिकाणी करेन म्हणलं. ही विनंती मी आज गिरीश महाजन साहेबांना केली. आज आम्ही वाघे गावांना सुद्धा रेस्क्यू ऑपरेशन NDRFच्या जवानाचं चालू होतं. तिथं आम्ही बऱ्याचशा मंडळींना जवळपास परंडा भूम तालुक्यातल्या 227 लोकांना आतापर्यंत आणि आम्ही आणलेले परत साधारणतः 4 लोक म्हणजे जवळपास आता 231 लोक रेस्क्यू करायचं काम त्या ठिकाणी NDRFच्या जवानांनी केलं होतं. ते अभिनंदन केलं, त्यांच्याबरोबर जेवण केलं आम्ही. आमच्या गावातल्या सगळ्या लोकांचं जेवण त्यांना आवडलं का म्हणून विचारलं, कारण ते बिचारे एवढ्या म्हणजे अक्षर त्या जेवण न करता पाणी न पिता दिवस रात्र ही लोक बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यामुळे त्यांचे आभार मानून आणि आता गावकऱ्यांची पेच्या पाण्याची जेवणाची मी थोडस काही प्रतिक्रिया घेतो दादांचा. दादा आवाज येतोय का? माझा आवाज येतोय का तुम्हाला? तुमचा येत नाही मायापर्यंत. येतोय का? आता आला मला आवाज. तुमच्यासाठी लोक बघा काय लिहितायत इथे, पुढच्या वेळी 5 लाख लीडने येणार आहेत हे खासदार. परत ते म्हणतायत की आमचे खासदार आमचा अभिमान. अशा खूप साऱ्या प्रतिक्रिया आहेत. म्हणजे इतक्या प्रतिक्रिया येतात की काय इतक्या प्रतिक्रिया घेऊ पण शकत नाही, एवढ्या प्रतिक्रिया इथं आहेत. पण मला एक प्रश्न विचारायचा आहे दादा की आत्ताच्या घडीला काय परिस्थिती आहे मराठवाड्यातल्या घरांची, गावांची, विशेषतः शाळांची, सरकारी कार्यालयांची? कारण बरीच गावं पाण्याखाली गेलेली बघतोय. ऊसाचं पीक अख्खं पाण्याखाली गेलेलं बघतोय आम्ही व्हिज्युअलमध्ये. तुमच्या डोळ्यांनी काय बघितलंय जरा महाराष्ट्रातल्या लोकांना कळावं म्हणून सांगा. तुमच्या माहितीसाठी सांगतो की नदीचं पात्र ज्या ठिकाणी आहे त्या नदीचं पात्र सोडून 4 किलोमीटर उजव्या बाजूला आणि 4 किलोमीटर डाव्या बाजूला एवढ्या प्रमाणात नदीचं पाणी गेलंय. तुम्ही विचार करा, 4 किलोमीटरचा परिसर म्हणजे ते पाणी कुठं गेलं असेल. आणि त्या 4 किलोमीटरच्या परिसरातला ऊस असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, उडीद असेल, अक्षरशः बेचिराग झालं. जमीन करोडून गेली, त्या ठिकाणी विहिरी बुजून गेल्यात आणि जनावर वाहून गेले. तुम्हाला सांगतो शेतकऱ्याचे आज काही शेतकऱ्याचे 1-1, 1.25 लाख
रुपयाच्या गायी म्हशी त्या ठिकाणी त्या पुरामध्ये मृत्युमुखी पडल्यात, शेळ्या मृत्युमुखी पडल्यात, काही काही लोकांचे जनावर वाहून गेलेत. हा, एका गोष्टीचं मी मगाशी देवेंद्र फडणवीस साहेबांची प्रेस ऐकली, त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो की त्यांनी वाहून गेलेलं जे जनावर आहे त्याचा पंचनामा कसा करायचा शेतकऱ्यांना, पुरातल्या पाण्यात वाहून गेलेलं जनावर. तर त्याच्या बाबतीत त्यांनी ग्रामसेवक आणि सरपंचाने जरी व्हेरीफाय करून दिलं की हे जनावर ह्या माणसाकडे होतं, तर त्या तो माणूस त्या ठिकाणी मदतीसाठी पात्र राहणार आहे. मला वाटतं ही चांगली घोषणा सरकारनं केली, मी त्याच्याबद्दल सुद्धा अभिनंदन करतो. पण ह्याच पद्धतीनं सरकारनं खरडून गेलेल्या जमिनीमध्ये बहुभूधारक जर असेल, म्हणजे ज्याचं क्षेत्र 5 एकरच्या पुढे 1 गुंठा जरी असेल, तर त्याला मग त्या ठिकाणी खरडून गेलेला जो जमिनीचा मोबदला असतो 47,000 रुपये हेक्टरी, म्हणजे साधारणतः 2 हेक्टरचे 90 म्हणजे 94,000 रुपये त्या शेतकऱ्याला मिळते. तो बहुभूधारक असल्यामुळं हे पैसे मात्र त्याला मिळत नाही. तर ह्याच्या बाबतीत सुद्धा शिथिलता त्या ठिकाणी राज्य सरकारनं आणणं गरजेचं आहे. जी विहीर बुजली गेलेली आहे ती त्याला परत खंदून देण्यासाठी त्याला वेगळ्या प्रकारची योजना फक्त ह्या भागात, ज्या पूर परिस्थिती ज्या भागात आली त्या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी करणं गरजेचं आहे. आणि सरसगट, कारण आम्ही परभणी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आणून त्यांना पीक दाखवलं आणि त्यांना विचारलं की बाबा हे शेतकऱ्याचं नुकसान किती टक्के आहे, तर त्यांनी स्वतः शासनाच्या शास्त्रज्ञांनी विद्यापीठाच्या सांगितलं की 60 ते 70% सरासरी नुकसान खोडमाशीमुळं, शेंगाच्या कुजरीमुळं, मूळ कुजमुळं हे त्या ठिकाणी शेतकऱ्याचं झालंय. मला वाटतंय ही सगळी बाब लक्षात धरून आज राज्य सरकारनं सरसगट, म्हणजे एकही शेतकरी न वगळता ज्याला नितांत ह्या पैशाची गरज आहे, नितांत ह्या पैशाचा अधिकार आहे, त्याला बरे तिजोरी मोकळी करून तिजोरीत पैसे नसतील तर कर्ज काढून शेतकऱ्याला भरीव स्वरूपात मदत सरकारनं करणं ही काळाची गरज आहे. मी अभिजितजी तुम्हाला सांगतो, समजा आपल्याकडे जर खायला अर्धी भाकरी असेल आणि आपण जर पोट भरून जेवण केलं असेल आणि आपल्या पुढे जर 2 दिवस उपाशी असलेला माणूस असेल, तर मला सांगा, आपलं पोट भरलेलं असताना आपल्यातली अर्धी भाकरी द्यायची जबाबदारी माणुसकी म्हणून आपली कुणाची आहे? आपण ती आपल्यासाठी अर्धी भाकरी ठेवली पाहिजे का? जो उपाशी आहे आपल्या समोर दिवसापासून त्याला दिली पाहिजे. मला वाटतंय हाच नियम, हीच माणुसकी दाखवून सरकारनं त्या ठिकाणी शेतकऱ्याला मदत करणं नितांत गरजेचं आहे. तरच शेतकरी जगू शकेल, अन्यथा शेतकरी जगू शकणार नाही. इतकी भयानक आणि विदारक परिस्थिती आज मराठवाड्यातल्या बहुतांश भागात आहे. निश्चितपणे बहुतांश भागात आहे. आणि आता सकाळपासून काही लोक मागणी पण करतायत की बघा एनडीआरएफच्या निकषानुसार जी मदत होते, तुम्ही पण बोललात की 3400 रुपये फार तोकडी मदत आहे, म्हणजे एक तळवट सुद्धा अन्न होत नाही जी काही वस्तुस्थिती आहे, आणि आता अशा मदतीनं काही साध्य होणार नाहीये. मग दुसरा एक मुद्दा आहे की सरकारनं आश्वासन दिलेलं होतं कर्जमाफीचं. आता मुद्दा असा आहे की आधी 2014-13ला आपण बघितलं तर दुष्काळामुळे मराठवाडा काय ग्रासलेला होता, खूप मोठा प्रॉब्लेम होता. गेल्या काही काळामध्ये बरा पाऊस झाला पण पिकांना भाव नाहीये, सोयाबीनला भाव 3-4 वर्षामध्ये मिळाला नाही, कापसाला मिळाला नाहीये, आणि आता या वर्षी अतिवृष्टीमुळे सगळं घरच गेलं. तर आता योग्य वेळ आली आहे का कर्जमाफीची, असं मला वाटतंय का? मला वाटतं ह्याच्यापेक्षा दुसरी कुठली योग्य वेळ असू शकते अभिजितची? कुठली वेळ असू शकते मला सांगा? सरकारची निवडणूक होती विधानसभेची, तर लाडक्या बहिणीसाठी सरकारनं तिजोरी खुली केली का नाही? हो का? माणसाचं चरित्र कधी कळतंय? म्हणजे स्वतःला गरज असेल, कामापुरता मामान ताकापुरता आजी नको आहे. माणसाचं चरित्र कधी कळतंय? आज मला काय, उद्या जाऊन मला मतदान घ्यायचं नाही माझ्या मतदारसंघातल्या लोकांचं, खरंय, उद्या मला मतदान नाही कुठलं, माझ्या लोकसभेत अजून मतदान 4 वर्ष बाकी आहे. पण आज माझी लोक संकटात असतील तर त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी त्यांच्या पुढे असलं पाहिजे का नाही ढाल बनवून? कारण ज्यावेळेस निवडणुका होत्यात त्यावेळेस लोक, साहेब अभिजितजी माझ्याकडे कुठली कारखाना नाही, कुठली शैक्षणिक संस्था नाही, माझा कुठलाही म्हणजे माझा 24 तासातला 24 तास वेळ हा सामान्य माणसासाठी आहे. आणि सामान्य माणसाला दिलेल्या वेळाच मला वाटतंय फक्त हे फलित आहे की आज सामान्य लोक अतिशय ताकदीने माझ्या पाठीमागं उभं राहतात. आणि मला वाटतंय आपण लोकप्रतिनिधी म्हणून मी वारंवार जे सांगतोय की बाबा आमची ही पोटतिडकीनं जे सांगतोय ती परिस्थिती सांगतोय. आणि मी गिरीश महाजनला जींना पण सांगितलं की तुमचे मंत्री उद्या येतात, तुमच्या मंत्र्यांना खरंच जाऊन खरंच स्वतः बघा म्हणावं काय अवस्था आहे ती, आणि ती अवस्था बघून तरी
ज्या मागण्या माझ्या आहेत त्या मागण्या तुम्ही मान्य करा. कर्जमाफीची ह्याच्यापेक्षा वेगळी वेळ असू शकत नाही. तुम्हाला सांगतो, तुम्ही जर आज संकटाच्या काळात जर तुम्ही आज शेतकऱ्याला मदत केली तर 100% शेतकरी तुमचं आयुष्यभर लक्षात ठेवेल. विरोधक म्हणून खरं तर मला हे कधीच वाटलं नाही पाहिजे, मी माझ्या स्वार्थाचा विचार केला पाहिजे, पण मी तरी सुद्धा म्हणतोय की शेतकऱ्यासाठी मदत करा. लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील, आम्ही सुद्धा नाचू तुम्हाला डोक्यावर घेऊन. खरं, पण तुम्हाला असं वाटतंय का दादा की तुमच्यामुळे खरं तर तुम्ही बाकीच्या 47 खासदारांची इतकी मोठी अडचण करून ठेवली? ते कमेंटमध्ये सगळे म्हणतात आमच्याकडे खासदार फिरकले नाहीत, असा ढाण्यावा खासदार पाहिजे, पुढच्या लोम दादा 5 लाखांनी येणार असा खासदार बघितला नाही, आमच्या काय खासदारांचं तोंड आम्हाला कधी दिसणार. तुम्ही बाकीच्या सगळ्या खासदारांची खरं तर अडचण करून ठेवली. अभिजित असं नाही, प्रत्येक लोकप्रतिनिधी शेवटी हो का एवढ्या मोठ्या लोकांच्या मतातनं निवडणुकीमधनं काय म्हणायचं सुलाखूनच निघालेला असतो. मी कधी कुणाला कमी लेखत नाही, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं काम करतंय. पण माझी काम करायची पद्धत मात्र ही आहे, मला निवडून दिलेल्या ज्यांनी मतदान टाकलंय त्याचाही मी खासदार आहे, ज्यांनी विरोधात मतदान केलंय त्याचाही मी खासदार आहे. मला जी कोणी मदत मागल त्या माणसाला मी कधी ना पार्टी विचारली, ना पक्ष विचारला, ना माझं मतदान टाकलं का म्हणून विचारलं. माझ्याकडे आलाय, माझ्याकडनं काम होतंय का, मी त्याचं कामच करून द्यायचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. मला वाटतं हेच लोकप्रतिनिधी म्हणून लोकशाहीमध्ये मला वाटतंय हीच आपली जबाबदारी असते. आणि आपण जर ती योग्यरित्या चोखपणे पाडली तर अभिजितजी मी सांगतो 2019ला 1,28,000 इतकं माझं मताधिक्य होतं. आणि त्यावेळेस लोकांनी मला म्हणले की मोदी तुमच्या बरोबर होते म्हणून तुम्ही निवडून आले, आता बघा बरं या म्हणले निवडून तुम्ही 2024ला. मी केलेल्या कामाच्या जोरावर लोकांना एवढंच आवाहन केलं की बाबा रे, मी तुमच्यासाठी 5 वर्ष जर इमानदारीनं काम केलं असेल तर मी माझा विजय 1,28,000 पेक्षा एक तरी मत जास्त पडलं तरच मी म्हणेन की माझं काम आहे. तुम्ही जर त्याच्यापेक्षा एक जरी मत कमी टाकलं तर मग मला अधिकार नाही की मी माझ्यामुळे निवडून आलो. तुम्हाला सांगतो, कमाल लोकांची अशी की मोदी साहेब विरोधात असताना, मी विरोधी पक्षात असताना लोकांनी 3,29,846 इतक्या मताच्या फरकानं मला निवडून दिलं. मला वाटतंय आपण लोकांवर विश्वास टाकला, आपण लोकांसाठी कामाला पडलो तर लोक आपल्याला कधी विसरत नाहीत. आज जी मंडळी म्हणतात की प्रचंड प्रमाणात पैसा लागतो निवडणूक म्हणले की, किंवा संस्था लागतात, शैक्षणिक संस्था लागतात, साखर कारखाने, काही नाही. लोकांच्या कामाला, लोकांसाठी आपण जर 24 तास उपलब्ध असू तर लोक सुद्धा आपल्यासाठी अगदी स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून त्या ठिकाणी आपल्यासाठी प्रत्येक अडचणीच्या काळात धावून येतात. आणि मग त्यांच्या अडचणीच्या काळात आपण धावून जाणं आपलं कर्तव्य आहे. निश्चितपणे दादा, तुम्हाला कल्पना असेल की 27 ते 30 परत एकदा पाऊस सांगितलाय आमिडीने आणि तो धोका अजून संपलेला नाहीये. आता प्रशासन तयारीत आहे का, धाराशिव असेल किंवा इतर ठिकाणी? मी आता अभिजितजी सांगतो, आता वाटोळ व्हायचं काय राहिलेलंच नाही शेतकऱ्याचं. आता काय ह्याच्यापेक्षा वाटोळ होणार आहे सांगा की? सगळं जे काही नुकसान व्हायचंय, वाटोळ व्हायचंय ते वाटोळ होऊन गेले. मला वाटतं अजून जर परत पाऊस पडला तर मग म्हणजे त्या नुकसानीचं शब्दात वर्णन होऊ शकत नाही. मग शब्दात वर्णन होऊ शकत नाही. आपण आई तुळजाभवानीच्या चरणी एवढंच प्रार्थना करा की बाबा आता ठीक आहे, वरुण राजा प्रचंड प्रमाणात बरसलाय बाबा रे, पण शेतकरी अडचणीत आहे, तू आता तरी आम्हाला इथून पुढच्या काळात अजून बरसून आम्हाला त्रास देऊ नको, आता तू शांत राहा. ही आई तुळजाभवानीच्या चरणी माझी प्रार्थना आहे. लोकांची घरं दादा ग्रामीण भागामध्ये, खूप ग्रामीण भागामध्ये आपल्याला पण माहिती आहे, तेरबीर या सगळ्या भागामध्ये आपण बघितलं की मातीची घरं असतात. काही लोकांची घरांचं नुकसान झालंय, काही लोकांच्या शाळांचं नुकसान झालंय, काही ठिकाणच्या शाळांमध्येच पाणी भरलंय, चिखल झालाय घरामध्ये, लोकोपयोगी साहित्य, घरातलं साहित्य वाहून गेलंय, काही काय आता आम्ही व्हिज्युअलमध्ये दिसतंय की सगळं तरंगतंय घरातलं. आता हे कसे संसार उभे करणार एवढ्या किती छोट्या छोट्या मदतीमुळे? कसं तुम्ही आव्हान करणार आहे? जशी कोल्हापूरला, सांगलीला मदत दिली होती सगळ्या महाराष्ट्रानं, तशी मदत आता मराठवाड्याला गरजेची आहे आणि ती मदत व्हावी असं तुमचं आव्हान आहे का? बिलकुल बिलकुल. मी माझ्या पहिल्याच वाक्यात सांगितलं की मिरज सांगलीच्या पुरामध्ये सरकारनं एनडीआरएफच्या 4 पटीनं जशी मदत केली तशाच पद्धतीच्या मदतीची मी तर म्हणतो तुम्ही 4 पट केली होती तर 6 पट करा, 10 पट करा, ती कमीच आहे, पण किमान तेवढी तरी करा. नाही, सामाजिक संस्थांनी पण दादा खूप मदत केली होती. लोकोपयोगी साहित्य दिलं होतं, कुटुंबासाठी साहित्य दिलं होतं, शाळांसाठीचं साहित्य दिलं होतं, वह्या, दप्तर, पुस्तकं हे सगळं पाठवलं होतं. तर महाराष्ट्राला आव्हान करायची गरज आहे. कारण असं आहे ना की बघा, आज दिवसभर पाऊस दिसतोय पण पाऊस पडतोय गेल्या 15 दिवसापासून जास्त, म्हणजे मी तरी कमीत कमी मॉनिटर करतोय तेव्हापासून, आणि आता ती परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे. त्यामुळे आता ती गरज आलेली आहे का? आता जरा मराठवाड्याकडे सगळ्या महाराष्ट्रानं मदतीचा ओघ वळवावा असं तुमचं आव्हान आहे का? असं म्हणून मी हा वेगळा मुद्दाम प्रश्न विचारला. निश्चित अभिजित जी, आज तुम्ही केलेली प्रत्येक मदत ही अतिशय महत्वाची आहे. आपण बघितलं असेल, गणेश उत्सव असेल, आता नवरात्री उत्सव आहे, पुन्हा कुणाची जयंती असेल,
आपण डॉल्बीसाठी 2-2, 2.5 लाख रुपये घालतो, प्रचंड प्रमाणात खर्च करतो. माझं त्या प्रत्येक माणसाला विनंती आहे की ज्याच्या पोटात आग पडली आहे, ज्याला खायला अन्नाचा कण नाही, अशा माणसाच्या पोटात त्या ठिकाणी अन्नाचा कण घालणं, त्याला जेवण देणं हे पुण्य आहे. केवळ फार्स करणं हे काय पुण्य असू शकत नाही. म्हणून सगळ्या सामाजिक संस्थांना जितकी म्हणून मदत करता येईल, जेवढं म्हणून शक्य असेल, मला वाटतं ठीक आहे आपल्याला अर्धी असेल तर आपल्यातली अर्धी चतकोर काढून का होणार, पण आमच्या मराठवाड्यातल्या, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मदत करा, हे मी आपल्या माध्यमातून कळकळीचं आणि नम्र आवाहन सगळ्या सामाजिक संघटनेला करतो. आणि ज्या तुमच्या सगळ्या, तुम्ही बघितलं असेल की लालबागचा राजासारखी ट्रस्ट आहे तुमची, सिद्धिविनायक आहे, साठी पुढे कळकळीचं आव्हान या सगळ्या संस्थेना करतो. जेवढी कराल तेवढी मदत कमी आहे, पण ती मदत व्हावी एवढी मात्र अपेक्षा आपल्या सगळ्याकडनं आहे. दादा, तुम्हाला जाता आता काही म्हणजे काही कौतुक करावं असं काही हे नाहीये, कारण तुम्ही लोकप्रतिनिधी आहात आणि तुम्ही काही आज नाही आहेत, लोकांमध्ये तुम्ही गेली 15-20 वर्ष आहात. त्यामुळं काही प्रतिक्रिया मात्र तुम्हाला जाता फक्त ऐकवतो. लोक तुमच्याबद्दल, तुमच्या मतदारसंघातले लोक काय म्हणतायत ते, किंवा हे महाराष्ट्रातलेच आहेत ऍक्च्युअली, मतदारसंघातले ते असंही म्हणता येत नाही, खूप महाराष्ट्रभरातले लोक हे आहेत. विठ्ठल निर्वळ म्हणतात की दादांचं काम खूप स्वच्छ, प्रामाणिक आणि पोटतिडकीनं, तळमळीनं ते काम करतात, त्यांचं अभिनंदन. सागर गीते म्हणतात की हे खरे शिवसैनिक, बाकीचे काही नाही. राणे मॅडम म्हणतात की खरंच दादा राजे नाव शोभलं तुम्हाला. त्याच्यानंतर एक ज्ञानेश्वर सागर म्हणतात की आमचं मतदान वाया गेलं नाही, ओमदादा निंबाळकर खासदार असावं तर असा. जय महाराष्ट्र म्हणतात ते तुम्हाला. हॅट्स ऑफ निंबाळकरजी, अप्रतिम योगदान असं विकास कुरणे म्हणतात. अनिता जे आहे त्या म्हणतात की अभिमान आहे की आम्हाला हा नेता भेटला धाराशिव जिल्ह्याला, असे खासदार पुन्हा होणे नाही असंही म्हणतायत. आत्ता बघा दादा, तुम्हाला कौतुक काय नवीन नाही आहे, पण लोक ज्या ज्या परिस्थितीत बघत असतात त्या त्या परिस्थितीमध्ये ते व्यक्त होत असतात. अभिमान आहे मला असं भोसले म्हणतात, माझ्या नेत्याचा, माझं मत वाया गेलं नाही. अशा शेकडो प्रतिक्रिया आहेत. आता मी जितक्या घेईन तेवढ्या कमी आहेत, त्यामुळे मी काही सगळ्या घेत नाही. लोक तर व्यक्त होत आहेत, ज्या पद्धतीनं तुम्ही पण काम करताय, तुम्ही पण स्वतःची काळजी घ्या असं सुद्धा लोक लिहित आहेत. पण धोक्याच्या ठिकाणी जाताना निश्चितपणे काळजी घेतली पाहिजे, ही बाब तितकीच खरी आहे. मुद्दा असा आहे की मराठवाड्याचं म्हणजे न भूतो न भविष्यती असं नुकसान झालेलं आहे. मुलांच्या शाळा असतील, कुटुंबांची घरं असतील, किंवा सार्वजनिक संपत्ती असेल, तर या सगळ्याचं नुकसान झालं आहे. शेती पूर्ण खरवडून गेलेली आहे, विहिरी बुजलेल्या आहेत. ऊसासारखं पीक जे काही फूट वरती असतं जमिनीच्या, ते सुद्धा पाण्यामध्ये गेलेलं आहे. म्हणजे इतकं पाणी सगळ्या परिसरामध्ये साचलेलं आहे. आणि असं नुकसान ज्या ज्या वेळेला झालेलं आहे, आपण कोल्हापूर, सांगलीमध्ये असं नुकसान बघितलं होतं, त्याला पूर्ण महाराष्ट्रानं आपला मदतीचा हात जो आहे तो कोल्हापूर, सांगलीच्या मागे उभा केलेला होता. महाराष्ट्रभरातून लोकांनी अन्नधान्य असेल, शाळेच्या लागणाऱ्या मुलांसाठी ज्या वस्तू असतील, संसारासाठी लागणाऱ्या वस्तू असतील, त्याचे सेट बनवलेले होते, कपड्यांचे सेट बनवलेले होते, आणि ते सगळं नवीन दिलेलं होतं. कुठल्याही जुन्या पानं काही कुणी कोणाला दिलेलं नव्हतं. मला असं वाटतं की ती वेळ, मला असं वाटतं धाराशिव असेल, बीड असेल, किंवा आपल्या जालना जिल्ह्यातल्या काही भागावरती आलेली आहे. आणि मला असं वाटतं की तो मदतीचा हात पुन्हा एकदा आपण मराठवाड्यासाठी देणं ही आपली म्हणजे आपली जबाबदारी आहे. आपली गरज नाही तर आपली जबाबदारी आहे. आपले बांधव तिथं सध्या दुःखात आहेत, त्यांची जनावरं गेली आहेत, उद्याच्या उत्पन्नाचा प्रश्न सुद्धा आहे. उद्या घरात गेलं तर घरात चिखल आहे, पण जनावरं वाहून गेली आहेत, दूध नाही द्यायला विकायला, शेतात काय नाही विकायला, जगायचं कसं, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. सरकारने दिलेल्या मदतीत काही होणार नाहीये, म्हणजे घर सुद्धा साफसूफ करून होणार नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की जी मदत ग्राउंडवरती ओमराजे निंबाळकर करतायत त्याचं तर कौतुक होतच आहे, पण आपण सर्वांनी सुद्धा जिथं असाल तिथून, म्हणजे डॉल्बी, डीजे यापेक्षा सुद्धा आत्ता आपल्या बाजूचा आपला बांधव तिथं दुःखात आहे, तर त्याची मदत करणं जास्त गरजेचं आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणानं, प्रत्येक व्यक्तीनं जितकी यथाशक्ती होईल अशी मदत तिथपर्यंत पोहोचवावी असं आवाहन ओमराजेंनी सुद्धा केलेलं आहे. आमचंही मुंबई तक म्हणून तुम्हाला हेच आवाहन राहील. ओमदादा, तुम्ही जीव धोक्यात घालून लोकांसोबत आहात, लोकप्रतिनिधी म्हणून ते तुमचं कर्तव्य आहे, पण तुम्हीही काळजी घ्या असं लोक सुचवत आहेत. त्यामुळं आम्ही असं म्हणणार नाही, पण लोक, तुमचे मतदार किंवा महाराष्ट्रातले लोक म्हणतात की तुम्ही पण फिरताना काळजी घ्या. निश्चितपणे सरकार जे आहे ती पुढे येऊन, 2 पावलं पुढे येऊन जो क्लॉज आहे एक्सेस रेंजचा तो काढून टाकेल आणि त्यांना अधिकची मदत मिळण्यासाठी मदत करेल अशा पद्धतीची आशा बाळगूयात. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे सरकारकडून जी मदत केली जाते ती NDRFच्या निकषाच्या पलीकडे जाऊन आता झाली पाहिजे, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि सर्वात महत्त्वाचा
की शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन सरकारनंच दिलेलं होतं. शेतकऱ्यांनी मागितलेलं नव्हतं, पण सरकारनं आश्वासन स्वतः इलेक्शनच्या आधी दिलेलं होतं. ते आश्वासन पूर्ण करण्याची वेळ यापेक्षा अधिक चांगली असू शकत नाही. ज्यावेळेला तुम्ही भुकेले आहात त्याच वेळेला तुम्हाला अन्न दिलं पाहिजे, ज्यावेळेला तुम्ही संकटात आहात त्याच वेळेला तुम्हाला मदत केली पाहिजे. आणि मला असं वाटतंय की आज महाराष्ट्रानं जे फुल मॅन्डेटनी सरकार 230 आमदारांसकटचं सरकार दिलंय, त्या महाराष्ट्रातला अर्धा महाराष्ट्र सध्या संकटात आहे. केवळ महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात सुद्धा अशीच परिस्थिती आहे, पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये अशीच परिस्थिती आहे, विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये हीच परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी सरकार करणार का याकडे सुद्धा आपलं लक्ष असणार आहे. ओमदादा, तुम्ही बोललात आणि मुंबई तकशी वेळात वेळ काढून चर्चा केलीत आणि तुम्ही जॉईन झालात त्याबद्दल मनापासून आभार. कारण तुम्ही अजूनही प्रवासात दिसताय, बाहेर आहेत असं वाटतंय, त्यामुळं तुमच्या मनापासून आभार. तुम्हालाही काही प्रेक्षकांना काही कमेंट्स करायचे असतील, काही तुम्हाला नोंदवायचे असतील मतं, तर ते निश्चितपणे नोंदवा. मी काही प्रतिक्रिया ओमदादांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, पण त्या खूप आहेत, त्यामुळे इतक्या सगळ्या पोहोचवणं पण अशक्य आहे वेळेअभावी. तुम्हाला बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा मुंबई तक.